नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक। तुळजापूर देवस्थानातील भ्रष्टाचार 8,45,97,000 रुपयांचा एवढा प्रचंड घोटाळा 1991 ते 2009 या 19 वर्षाच्या कालावधीत होतो। याच्यामध्ये 120 किलो सोनं, 480 किलो चांदी, 272 एकर जमिनीचा घोटाळा। 2015ला संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका दाखल हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आपण केली। कारण असं की 19 वर्षाच्या कालावधीत एवढा प्रचंड घोटाळा होऊन सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई नाही। यानंतर रस्त्यावरती आंदोलनं असतील, निवेदनं असतील, संविधानिक मार्गाने विरोध असेल, या सगळ्या गोष्टी झाल्या। न्यायालयामध्ये पुन्हा एकदा संबंधित लोकांवर कारवाई होत नाही म्हणून 2017ला याचिका करावी लागली। शासनाने एक समिती नेमली आणि समितीमध्ये त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की थोडीफार अनियमितता आहे। ही अनियमितता म्हणजे 8,45,97,000ची। या सगळ्या गोष्टी कुठंतरी धक्कादायक आहेत आणि म्हणून उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर उच्च न्यायालयाने पुन्हा या संदर्भातला निर्णय दिलाय की या बाबतीत 9 ठेकेदार असतील, लिलावधारक असतील, 5 तहसीलदार असतील, 1 लेखाधिकारी असेल आणि 1 धार्मिक अधिकारी असेल, अशा 16 जणांवरती दोषी ठरवून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेत। परंतु अद्यापर्यंत ही कारवाई झालेली नाही आहे। ही कारवाई जर झाली नाही तर अवमान याचिका आम्ही या ठिकाणी दाखल करणार आहोत। त्यामुळे आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की संबंधित अधिकाऱ्यांवरती तत्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत। ही मागणी हिंदू जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, पुजारी मंडळ असेल आणि त्याचबरोबर हिंदू विधिज्ञ परिषद सर्वांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आज केलेली आहे।